महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत पाहायला मिळणार. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असतानाच उद्धव ठाकरे यांच्या 51 उमेदवारांची संभाव्य यादी आता समोर येत आहे. ठाकरेंचे कोण आहेत ते 51 उमेदवार सविस्तर पाहू. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पहिलं नाव समोर येत आहे ते म्हणजे आदित्य ठाकरेंचं. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून लढणार आहेत. 2019ला देखील ते वरळीमधून लढत मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले होते. ठाकरेंचे दुसरे संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे वैभव नाईक. शिवसेनेत फूट पडल्यानंतर वैभव नाईक हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. कोकणात राहून राणे घराण्याला ते थेट भिडतात, त्यामुळे कुडाळ विधानसभेतून त्यांनाच तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. ठाकरेंचे तिसरे संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे सुनील राऊत. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे विक्रोळी मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. कठीण काळात ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्याने सुनील राऊत यांना विक्रोळीमधून पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याचं बोललं जाते. ठाकरेंचे चौथे उमेदवार आहेत ते म्हणजे अंबादास दानवे. सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाकरेंकडून गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील असं बोललं जाते. या मतदारसंघावर अंबादास दानवे यांची मजबूत पकड असल्याने दानवे यांचे इथून जिंकण्याचे चान्सेस देखील जास्त आहेत. ठाकरेंचे पाचवे उमेदवार आहेत ते म्हणजे वरुण सरदेसाई. विरोधकांना आक्रमक उत्तर देत असल्याने उद्धव ठाकरे हे वांद्रे पूर्व येथून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जाते. ठाकरेंचे सहावे संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे राजू शिंदे. भाजप नेते राजू शिंदे यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघातून राजू शिंदे यांची वर्णी लागू शकते. ठाकरेंचे सातवे उमेदवार आहेत ते म्हणजे भास्कर जाधव. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव यांनी विरोधकांवर कायमच आक्रमक हल्लाबोल केलाय. कोकणातील ताकदवान नेते भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. ठाकरे गटाचे आठवे उमेदवार आहेत ते म्हणजे नितीन देशमुख. बाळापूर मतदारसंघात नितीन देशमुख यांची भक्कम पकड असल्याने उद्धव ठाकरे हे नितीन देशमुख यांना पुन्हा संधी देतील. ठाकरेंचे नववे संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे कैलास पाटील. लोकसभेला ओमराजे निंबाळकर यांना साथ दिल्याने आता कैलास पाटील हे पुन्हा एकदा धाराशिव विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. ठाकरेंचे 10वे संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे संजय कदम. शिवसेनेत फूट पडल्यानंतर रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांना पराभूत करण्यासाठी दापोली विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी संजय कदम यांना बळ दिल्याचं दिसून आले. ठाकरेंचे 11वे संभाव्य उमेदवार आहेत राजन साळवी. कोकणातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या राजापुरातून राजन साळवीच उमेदवार असल्याचं जवळपास निश्चित आहे. ठाकरेंचे 12वे संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे सुनील प्रभू. दिंडोशी या मतदारसंघातून सुनील प्रभू यांना उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जाते. ठाकरेंचे 13वे संभाव्य उमेदवार आहेत शंकरराव गडाख. नेवासा या मतदारसंघावर शंकरराव गडाख यांची भक्कम पकड असल्याने ठाकरे गडाख यांनाच इथून संधी देणार असल्याचं मतदारसंघात पाहायला मिळते. ठाकरेंचे 14वे संभाव्य उमेदवार आहेत अद्वै हिरे पाटील. अद्वै हिरे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरेंचे 15वे संभाव्य उमेदवार आहेत चंद्रहार पाटील. लोकसभेला सांगलीमधून चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला, परंतु आता ठाकरे त्यांना खानापूर विधानसभा मतदारसंघातून संधी देणार असल्याचं बोललं जाते. ठाकरेंचे 16वे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर. गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना जोगेश्वरी मतदारसंघातून ठाकरे संधी देतील असं बोललं जाते. ठाकरेंचे 17वे संभाव्य उमेदवार असतील ते म्हणजे सचिन अहिर. सचिन अहिर यांना दादर माहीम या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ठाकरेंच्या 18व्या संभाव्य उमेदवार आहेत स्नेहल जगताप. कोकणातील महाड या विधानसभा मतदारसंघातून स्नेहल जगताप यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. ठाकरेंचे 19वे संभाव्य उमेदवार आहेत राजू पेडणेकर. पेडणेकर यांना वर्सोवा या मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते. ठाकरेंचे 20वे उमेदवार आहेत अजय चौधरी. मुंबईमधील शिवडी या मतदारसंघातून अजय चौधरी यांना संधी मिळू शकते. ठाकरेंचे 21वे संभाव्य उमेदवार आहेत सुभाष भोईर. भोईर यांची कल्याण ग्रामीण या भागात चांगली पकड आहे,
त्यामुळेच एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण या मतदारसंघात पुन्हा एकदा भोईर यांनाच तिकीट मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. 22वे संभाव्य उमेदवार आहेत किशोरी पेडणेकर. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर या भायखळा विधानसभा लढवणार असल्याचं बोललं जाते. 23वे संभाव्य उमेदवार आहेत सुरेश पाटील. घाटकोपर या विधानसभा मतदारसंघातून सुरेश पाटील यांना संधी मिळू शकते. ठाकरेंचे 24वे उमेदवार आहेत नितीन सावंत. खालापूर या विधानसभा मतदारसंघात ठाकरेंकडून नितीन सावंत यांना उमेदवारी मिळू शकते. 25वे संभाव्य उमेदवार आहेत सतीश सावंत. कोकणातील कणकवली या मतदारसंघातून यावेळी सतीश सावंत यांना संधी देणार असल्याचं बोललं जाते. 26वे संभाव्य उमेदवार आहेत वसंत मोरे. मनसे वंचित असा प्रवास करून ठाकरे गटात प्रवेश करणारे वसंत मोरे यांना हडपसर या विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळणार असल्याचं बोललं जाते. 27वे संभाव्य उमेदवार आहेत ते म्हणजे राजन विचारे. आनंद दिघे यांचे एकनिष्ठ असणारे राजन विचारे यांना ठाण्यात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ठाकरे त्यांना ओवळा माजीवाडा या विधानसभा मतदारसंघातून संधी देऊ शकतात. 28वे संभाव्य उमेदवार आहेत सुषमा अंधारे. शिवसेना फुटीनंतर शिंदे गटावर कुणी जोरदार हल्लाबोल केला असेल तर ते आहेत सुषमा अंधारे. अंधारे यांच्यासाठी अनुकूल मतदारसंघ आहे तो म्हणजे अंबरनाथ. त्यामुळे ठाकरे त्यांना इथून संधी देऊ शकतात. 29वे संभाव्य उमेदवार आहेत उदयसिंग राजपूत. शिवसेना फुटीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, परंतु एकमेव आमदार उदयसिंग राजपूत हे ठाकरेंसोबत राहिल्याचं दिसून आलं. त्यामुळे ठाकरे त्यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा संधी देतील. 30वे संभाव्य उमेदवार आहेत दत्ता गोरडे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मतदारसंघातून दत्ता गोरडे यांना ठाकरे उमेदवारी देऊ शकतात. 31वे संभाव्य उमेदवार आहेत सत्यजित पाटील. शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. 32व्या संभाव्य उमेदवार आहेत तेजस्विनी घोसाळकर. दहिसर विधानसभा मतदारसंघातून यंदा तेजस्विनी घोसाळकर यांना संधी मिळू शकते. 33वे संभाव्य उमेदवार आहेत ऋतुजा लटके. अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जाते. 34वे संभाव्य उमेदवार आहेत उल्हास पाटील. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून यावेळी ठाकरे उल्हास पाटील यांना उमेदवारी देऊ शकतात. 35वे उमेदवार आहेत बदामराव पंडित. बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातून बदामराव पंडित यांना उमेदवारी मिळू शकते. 36वे संभाव्य उमेदवार आहेत संजय पोतनीस. मुंबईतील कलिना विधानसभा मतदारसंघातून ठाकरे संजय पोतनीस यांना संधी देऊ शकतात. 37वे संभाव्य उमेदवार आहेत प्रवीणा मोरजकर. कुर्ला मतदारसंघातून यावेळी मोरजकर यांना संधी दिली जाऊ शकते. 38वे संभाव्य उमेदवार आहेत श्रद्धा जाधव. मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे श्रद्धा जाधव यांना मैदानात उतरवतील. 39वे संभाव्य उमेदवार आहेत सुधाकर बडगुजर. नाशिक पश्चिम मतदारसंघातून ठाकरे सुधाकर बडगुजर यांना संधी देतील. 40वे संभाव्य उमेदवार आहेत नीरव बारोट. चारकोप विधानसभा मतदारसंघातून नीरव बारोट यांना संधी मिळू शकते. 41वे संभाव्य उमेदवार आहेत समीर देसाई. गोरेगाव या विधानसभा मतदारसंघातून समीर देसाई यांना संधी दिली जाऊ शकते. 42वे उमेदवार आहेत वसंत गीते. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून वसंत गीते यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. 43वे संभाव्य उमेदवार रमेश कोरगावकर. भांडूप मतदारसंघातून ठाकरे कोरगावकर यांनाच पुन्हा संधी देणार. 44वे उमेदवार आहेत ईश्वर तायडे. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून ईश्वर तायडे यांना संधी दिली जाऊ शकते. 45वे संभाव्य उमेदवार आहेत ज्ञानेश्वर पाटील. भूमपरंडा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे ज्ञानेश्वर पाटील यांना संधी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. 46वे संभाव्य उमेदवार आहेत वैशाली पाटील. पाचोरा या विधानसभा मतदारसंघातून वैशाली पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. 47वे उमेदवार आहेत प्रकाश फाटरपेकर. मुंबईतील चेंबूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळू शकते. 48वे संभाव्य उमेदवार आहेत विठ्ठल लोकरे. अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघातून लोकरे यांना संधी मिळू शकते. 49वे संभाव्य उमेदवार आहेत संदेश पारकर. कोकणातील सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ठाकरेंचे 50वे संभाव्य उमेदवार आहेत दिनकर माने. औसा या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून दिनकर माने यांना उमेदवारी मिळू शकते. 51 या संभाव्य उमेदवाराचं नाव आहे अजित मगर.
हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून बांगर यांच्या विरोधात ठाकरे हे अजित मगर यांना मैदानात उतरवतील. तर हे आहेत ठाकरेंचे 51 संभाव्य उमेदवार. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.